नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली। व्यवसाय करायचा असल्याने घरी पैसे मिळणार नाहीत म्हणून घरातल्यांकडूनच पैसे मिळवण्यासाठी स्वतःचाच अपहरणाचा 3 लाखांची खंडणी मागत रोहन तिवारी या 22 वर्षाच्या तरुणाने बनाव रचला। या प्रकरणी रोहन तिवारी याच्यासह त्याच्या 2 मित्रांना देखील आचोडे पोलिसांनी अटक केली आहे। मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा येथील अल्पभूधारक शेतकरी हरिदास विश्वंभर बोंबले यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे। शेतात सकाळी स्थानिकांनी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहताच गावात एकच खळबळ उडाली। पोलिसांना तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे। शिवरायांना वंदन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रायगड किल्ल्यावर दाखल झाले। अमित शाह हे सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्याच्या पायथ्याला दाखल झाले। तिथे त्यांनी जिजाऊंना वंदन केलं। त्यानंतर अमित शाह हे रोपवेनं रायगड किल्ल्यावर दाखल झाले। तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं। यावेळी हजारो शिवभक्त गडावर उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड MIDC परिसरातील एका ॲल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला। या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय, तसेच 11 जण गंभीर जखमी झाले असून स्फोट झाला त्यावेळी कंपनीत 150 कामगार कामावर होते। कंपनीतील हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। स्फोटानंतर निर्माण झालेले धुरांचे लोड 1 किलोमीटर पर्यंत दिसत होते। छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातून मोठी माहिती समोर येतोय। येथे माओवादी आणि पोलिसांत मोठी चकमक झाली आहे। दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात गोळ्या झाडण्यात आल्या। या चकमकीत 3 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलाय। या माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला तर प्रत्युत्तर दाखल पोलिसांनीही माओवाद्यांना जशास तसे उत्तर दिले। यात 3 माओवादी ठार झाले आहेत। आर्थिक तंगीमुळे पगाराचे वांदे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढल्याने अडचणीत आलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनाने 120 कोटींचा निधी दिला आहे। यातून एसटी महामंडळाने आपला खर्च भागविण्याचा सूचनाही शासनाने केली आहे। उल्लेखनीय म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढल्याने एसटीच्या तिजोरीत चांगली भर पडत आहे। असे असूनही एसटीचे इतर खर्च भागविताना महामंडळाची दमछाक होत आहे। परिणामी कर्मचाऱ्यांचा पगाराचे वेळोवेळी वांदे होतोय। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 1 मे पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिलाय। तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हरकतीवर सुनावणी घेणार नाही तोपर्यंत शेतात अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही असा इशारा 19 गावांतील शेतकऱ्यांनी दिलाय। 5 वर्षाच्या चिमुकलीची ओढणीनं गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना कराड तालुक्यातील वाठाळ गावात घडली आहे। संस्कृती रामचंद्र जाधव असं मृत चिमुकलीचं नाव आहे। गुरुवारी सायंकाळपासून ती बेपत्ता झाली होती। पोलीस आणि ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे तिचा मृतदेह शेतात सापडला। या प्रकरणी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमागील नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत। अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरिया, गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे। ही 5 मंदिर ज्या ट्रस्टच्या अंडर आहेत त्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ही वस्त्र संहिता लागू करण्यात आली। मात्र ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचंही चिंचवड देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे। महाराजांच्या गड किल्ल्याचे पराक्रमाचे कौशल्य पाहण्यासाठी सिंहगडावर आलेल्या एका परदेशी तरुणाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या टोळक्याने शिवीगाळ करायला लावत मराठी अस्मितेला कलंक लावण्याचा काम केल्याचा समोर येतोय। सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। आपल्या देशाचा सौंदर्य किंबहुना महाराष्ट्राच्या शौर्याचा ठेवा अभिमानाने सांगायचा की पर्यटकाला शिवा शिकवायच्या असा संताप या व्हिडिओ समोर व्यक्त केला जातोय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।